नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा. शिवसेना पक्ष आणि चिन्ह अखेर ठाकरेंना मिळणार. या सर्वात मोठ्या गोष्टी समोर आल्या. शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का. भाजपाची मेहरबानी संपली. भाजपाने शिंदे गटावरचा हात अखेर काढून घेतला. नेमकं काय झालंय? ठाकरेंना कसा दिलासा मिळाला आहे आणि शिंदे गटावर कसं संकट ओढावलेलं आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपण बघणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. ठाकरेंना दिलासा मिळणार आहे तर शिंदे गटावर संकट ओढवणार आहेत. भाजपाचा हात आता सैल झालेला आहे. फडणवीस शिंदे संघर्ष तीव्र झाल्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाचे अनेक मंत्री आमदार हे सध्या चिंतेत आहेत. खरात प्रकरणामुळे राजकारण सध्या तापलेलं असताना राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी समीकरणामध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त करणे जात आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या गटावर पक्षचिन्ह गमावण्याचे सुद्धा संकट ओढवू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. यातच फडणवीस आणि शिंदे यांच्यातील मतभेद समोर उघडपणे आलेले आहेत. त्यामुळे या चर्चांना अधिकच जोर धरत आहे. सर्व घडामोडीमध्ये खरात प्रकरण निर्णायक ठरणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण खरात प्रकरणामध्ये शिंदे गटाचे अनेक बडे नेत्यांची नावं समोर आलेली आहेत. अनेक व्हिडिओ क्लिप सुद्धा फडणवीस किंवा गृह मंत्रालय यांच्याकडे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे संघर्षाचा नवा टप्पा. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात सत्तांतर जेव्हा झाले होते तेव्हा शिंदे गटाने भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. मात्र त्या सत्तेचे तडे जात असल्याची चिन्ह सध्या दिसू लागलेली आहेत. शिंदे गटावर दिल्लीतून दबाव वाढत आहे आणि भाजपने सुद्धा आता जी आपली भूमिका आहे ती बदलती घेतलेली आहे. पक्षचिन्हावर टांगती तलवार सध्या दिसत आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरून सुरू असलेला वाद आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या आठवड्यात शेवटची अंतिम सुनावणी होणार असून त्याकडे संपूर्ण लक्ष लागलेलं आहे. प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांच्याकडून ठाकरेंच्या बाजूने जोरदार मांडणी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. कायदेशीर मुद्द्यांवर भक्कम बाजू मांडल्यामुळे ठाकरेंना दिलासा मिळणार हे काही सर्वश्रुतच आहे. त्यातच खरात प्रकरण समोर आल्यामुळे आता केवळ गुन्हेगारी तपासापुरते मर्यादित न राहता थेट राजकारणात धुमाकूळ घालत आहेत. या प्रकरणात अनेक बड्या नेत्यांची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही मंत्री आणि खरात यांच्या संपर्कात होते. त्यामुळे राज्यातील सत्तेत असतानाही देवेंद्र फडणवीस यांचं जे मुख्यमंत्री पद किंवा इतर पद जाण्यासाठी शिंदे गटाच्या व भाजपच्याच अनेक मंत्र्यांनी तसेच आमदारांनी 38 या यादीत आली आहेत. त्यामध्ये 38 जणांनी शिंदे यांची सत्ता यावी आणि फडणवीस यांची सत्ता जावी यासाठी जे काही अनामिका कापून अघोरी पूजा केल्याची सुद्धा जोरदार चर्चा रंगत आहे. त्यामुळेच आता सर्वात मोठा प्रश्न आहे की भाजप आणि शिंदे गट यांचा जो संघर्ष सुरू आहे याचं पुढे काय फलित असणार. भाजपाचं दिल्लीतलं उच्च नेतृत्व शिंदेंवर नाराज झाले तर पुढे काय होणार. त्यामुळे राजकीय प्रतिमेवर शिंदेंच्या नेमकं काय होणार त्याची भीती आहे. त्यामुळे आता या सर्व घडामोडींचा फायदा जेव्हा भाजप आणि शिंदे यांच्यात जे काही वाद सुरू आहे त्याचा ठाकरेंना कसा फायदा होणार आणि ठाकरे कशी त्या सहानुभूतीची लाट असेल किंवा कायदेशीर लढाईत मजबूत बाजू मांडल्यानंतर त्यांच्याकडे पक्षचिन्ह आल्यानंतर पुढचं राजकारण नेमकं कसं असणार हे सुद्धा बघायला मिळेल. कपिल सिब्बल यांची भूमिका सुद्धा यामध्ये महत्त्वाची आहे. त्यामुळेच ठाकरे गटाची बाजू अधिक मजबूत होत आहे. तसेच इकडून शिंदे गटावरचा हात भाजपा काढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही काळात आता भाजप आणि शिंदे गट यांच्यात जर जोरदार वाद निर्माण झाले तर त्याचा नक्कीच फायदा ठाकरेंना होणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील सत्तेचा खेळ आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. एका बाजूला शिंदे गटावर संकटाचे ढग दाटले आहेत तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटासाठी संधी निर्माण झालेली आहे. त्यामुळे न्यायालयीन निर्णय, राजकीय दबाव, तपास यंत्रणांची कारवाई या सर्व गोष्टी पुढील राजकारणासाठी अवलंबून आहेत. त्यामुळे येणारा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आता येणाऱ्या पुढील काही काळामध्ये उद्धव ठाकरे यांना पुन्हा शिवसेना पक्षचिन्ह मिळेल यात काही शंका नाही.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळावं? कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद.